कधी इतरांपुढे मांडायचं नाही. ऐका, मग अपमानित व्हावं लागलं. आपल्या पतीला यज्ञासाठी आमंत्रण नसताना सुद्धा आपण आल्याची कोणी साधी दखलही घेतली नाही. या गोष्टीची सतीला पार्वतीला मोठा राग आला आणि त्यातच तिचा अपमान झाला. क्रोधावलेल्या पार्वतीने प्रत्यक्ष यज्ञकुंडामध्ये उडी घेतली. तेव्हा तिथे एक हाहाकार झाला. हे वृत्त भगवान शंकराला कळतात. ते सर्व अतिक्रोधायमान झाले आणि शंकराने सतीचं कलेवर खांद्यावर घेतलं आणि तेव्हा भगवान महाविष्णू आपल्या सुदर्शन चक्राने त्या सतीच्या कलेवरचे तुकडे करतात. सतीच्या अंगाचे तुकडे होतात. काही दागिने काही धरणीवर पडतात आणि असं काही अवयव त्या ठिकाणी पडतात आणि म्हणून ती स्थाने कालांतराने शक्तिपीठ होतात. असंही सांगतात की देवीचे 2 नेत्र सतीचे, कथा लक्षात आहे मागच्या भागातली? अरे होतं म्हणा, सतीचे मागच्या भागातली बाण मारत होते. 2 नेत्र 2 डोळे ज्या दक्षिण काशीमध्ये ज्या स्थानावर पडले त्या स्थानाला कोल्हापूर असं म्हणतात. ऐकताय का तुम्ही लक्ष देऊन? तिथं 2 डोळे पडले म्हणतात. कुठं? करवीरला. आता ते करवीर नाव का पडलं, कोल्हापूर नाव का पडलं हे मी आपल्याला सांगेनच. तिथं 2 डोळे पडले सतीचे आणि मग ते एक स्थान तयार झालं. ते महालक्ष्मीचं, अंबाबाईचं स्थान आहे. आलं लक्षात तुमच्या? आता माझ्याकडे लक्ष द्या. महालक्ष्मी या आणि अशा शब्दात गेल्या जाणारा महालक्ष्मीचा जय जयकार हा खरं तर तिचं बरंच महत्त्व वर्णन करून सांगतो. करवीर या नावाने प्रसिद्ध असलेल्या या क्षेत्रावर करवीर, पहिलं करवीर होतं म्हणून आज सुद्धा त्या पीठाचं नाव कोणतं पीठ म्हणतात? करवीर पीठ. कोणतं पीठ? करवीर पीठच म्हणतात. मग त्याला कोल्हापूर का म्हणतात? कोल्हापूरचं काय वैशिष्ट्य आहे? तिथं महालक्ष्मी माता कशा आल्या? याचा सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. ऐकताय तुम्ही? लक्ष देऊन. असं मी समजतोय. ऐकताय ना तुम्ही? असं मी समजतोय. ऐका, काय झालं तर ते कोल्हापूर का नाव पडलं? करवीर होतं त्या क्षेत्रामध्ये पूर्वी एक काळी महालक्ष्मीचं आगमन होण्याच्या अगोदर त्या कोल्हापुरामध्ये एका राक्षसांचं राज्य होतं. त्या राक्षसाचं नाव होतं कोल्हासूर. नाव काय होतं? कोल्हासूर. कोल्हासूर नावाच्या राक्षसाचं त्या करवीरावर राज्य होतं. तिथं कधीही देवदेव होऊ देत नव्हता, भजन कीर्तन होऊ देत नव्हता, काहीही पाद्यपूजा हिंदू धर्माचं कार्य तो कधी होऊच देत नव्हता. ऐकताय माझं बोलणं? तो कधीच होऊ देत नव्हता. असा तो होता आणि असा तो असणारा. ऐकताय माझं बोलणं? असा तो असणारा. त्याला काय झालं? तो कोल्हासूर जो होता ना, कोल्हासूर तो एक त्या ठिकाणी दैत्य होता, राज्य करीत होता. त्याची नगरी होती, ती दैत्याची नगरी होती. त्याचं नाव करवीर होतं. करवीराचं महात्म्य असं आहे की कोल्हासूर राक्षसाचा वध करण्यासाठी देवी त्या नगरात प्रगट झाली आणि देवीने कोल्हासूर राक्षसासोबत मोठं युद्ध केलं. देवीने जेव्हा कोल्हासुराचा वध केला, कोल्हासुराचा, देवीचं आणि कोल्हासुराचं त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू असताना त्याच कोल्हासुराला त्याच महालक्ष्मी माता आली. युद्ध सुरू झालं. आता ऐका, युद्ध सुरू झाल्याच्या नंतर युद्धामध्ये महालक्ष्मी मातेनं त्या कोल्हासुराला मारलं गेलं. कोल्हासुराला मारलं आणि कोल्हासुराला मारल्याच्या नंतर त्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय? त्यानं एकच वर मागितला. तो म्हणला माझं एकच वर आहे की आता तुम्ही तर मला मारलंच, मी भाग्यवान आहे की तुमच्यासारख्या महालक्ष्मी मातेच्या हातानं मला मरण येतंय. मी भाग्यवान आहे, पण मला या नगरीत माते तू मारलंस, पण ही माझी नगरी आहे. या नगरीची खरी स्वामिनी तर तू आहेस, पण मी बळच म्हणत होतो की माझी नगरी आहे. आता तू या स्थानावर कायम निवास कर. करवीराला तू निवास कर म्हणून करवीर निवासिनी महालक्ष्मी माता असं म्हटलं जातं. करवीर निवासिनी, तू इथं निवास कर. तथास्तु. अजून काय पाहिजे? मरणारेच बोल. काही नाही म्हणे. मला मारण्यासाठी, माझ्यासारख्या वाईट व्यक्तीला मारण्यासाठी माते तुला इथं यावं लागलं, तर आता माझं नाव तुझ्याबरोबर जोड. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या करवीरला माझी नगरी म्हणून ओळखता यावं, या नगरीला माझं नाव दे. तेव्हापासून त्या नगरीला कोल्हासुराची नगरी म्हणून कोल्हापूर असं म्हणण्याची पद्धत आहे.
आलं लक्षात माझं बोलणं तुमच्या? तेव्हापासून त्याला कोल्हापूर म्हणतात. आता ऐका, देवीने तथास्तु म्हटले तेव्हापासून त्या नगरीला कोल्हापूर हे नाव प्राप्त झालं. देवी दिल्या वचनाप्रमाणे तिथे राहू लागली. पित्याचा वध होताच क्रोधायमान झालेला कोलासुराचा पुत्र करवीर हा देवी बरोबर युद्ध करण्यासाठी पुढे आला. करवीर हे त्याच्या मुलाचं नाव. पुढे आला. त्याने देवीला खूप सांगून पाहिले, समजावून पाहिले. देवीचं त्यानं काही ऐकलं नाही, युद्धाचा हात सोडला नाही. तेव्हा महालक्ष्मीने त्या करवीर पुत्राला त्र्यंबुलीच्या टेकडीवर नेलं आणि त्र्यंबुलीच्या टेकडीवर नेऊन तिथे त्याचा वध केला. ती टेकडी आज सुद्धा कोल्हापूरमध्ये आपल्याला बघायला मिळते. ते स्थान करवीर नगरी अर्थात कोल्हासुराची नगरी म्हणून करवीर हे त्याच्या मुलाचं नाव, कोल्हासूर हे त्या दैत्याचं नाव म्हणून करवीर कोल्हापूर असं त्याला म्हणण्यात आलं. देवीचा जय जयकार झाला. तिथं जय जगदंबा आणि जगत उद्धारणी असं म्हटलं गेलं. आसुरांचा नाश करणारी, निजभक्ताचे साधू संतांचे सत्य धर्माचं रक्षण करणारी म्हणजे पर्यायाने या सर्व जगताच्या कल्याणासाठी हा अवतार असल्याने संबोधन अगदी सार्थ आणि योग्य असे मानावे लागेल. कोल्हासुराला दिलेल्या वचनाप्रमाणे ही माता इथं अखंड निवास करायला लागली म्हणून तिला करवीर निवासिनी असं म्हणतात. बोला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी माता की. आलं लक्षात? म्हणून करवीर निवासिनी असं तिचं नाव त्या ठिकाणी पडलं. आता ऐका, म्हणून महालक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे. महालक्ष्मी कुणाची पत्नी आहे? बोला ना. माय आज्याची का? मोकळ्या मनाने सांगायचं ना कुणाची. लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे ना, बरोबर आहे का नाही? विष्णूची पत्नी. लक्ष्मीला कमळ हे फार आवडतं. कमळ कमळ कमळ. हा, आता कमळ मिळायला गेले म्हणून गुलाब सुरू झाले. लक्षात यायला लागले? लक्ष्मीला आवडत आहे. लक्षात आलं का नाही सांगा? लक्ष्मीला आवडतं. गुलाब सुरू झाले. कमळ कमळ हे फार प्रिय आहे. या संदर्भात सांगतात की कानडी भाषेमध्ये कमळाला कोलंबू असं म्हणतात. कोलिंबू असं नाव त्याला. कोलंबू कोलिंबू असं म्हणतात. फार पूर्वी या करवीर या नगरी क्षेत्रात फार कमळं होती आणि कमळांनी फुललेला हा परिसर देवी महालक्ष्मीला आवडला आणि आवडल्याच्या नंतर कोलिंदापुरात निवास करून राहिली. कोलिंदापूर म्हणजे त्या कमळाचं गाव म्हणून कोलिंदापूर. त्याचा पुढे अपभ्रंश झाला कोल्हापूर असंही त्या ठिकाणी एक नाव आपल्याला कथा बघायला मिळते. आता मात्र भक्तांच्या मनात असा एक प्रश्न येऊ शकतो, लक्ष्मी ही महाविष्णूची पत्नी आहे. कुणाची पत्नी आहे? महाविष्णूची पत्नी आहे. विष्णुलोक म्हणजे वैकुंठ नगरी. मग लक्ष्मी ही जर महाविष्णूची पत्नी असेल तर ती वैकुंठ सोडून या नगरात कशासाठी आली? हा एक प्रश्नच आहे. कस काय आली? कशासाठी आली? शेवटी बरोबर आहे का नाही? एवढ्या मोठ्या माणसाची बायको आहे. शेवटी एवढी मोठी माणसाची बायको आहे, बरोबर आहे का नाही? आणि ती कशी येईन सांगा बरं? सोपी गोष्ट आहे का? नाही, सोपी गोष्ट नाही ना. अहो हे काय अवघड आहे ना? एवढे मोठे महाराज म्हणतात ना, राजियाची कांता काय भीक मागे, राजियाची कांता काय भीक मागे, राज्याची कांता काय भीक मागे, राज्याची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राज्याची कांता काय भीक मागे, राज्याची कांता काय भीक मागे, मनसी आनंदे आवडी
मनाची आजोगे सिद्धी पावे, मनाची आजोगे सिद्धी पावे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. ह्याच्या जुन्या चाली आहेत, बंकट स्वामी महाराजाच्या चाली आहेत, ह्या बांधल्यात. का लक्षात आलं का नाही? म्हणजे सोपी गोष्ट नाही. याच्यातला भाव बी किती बघा ना. राजाची बायको कुठं भीक मागत असते? हो, ऐकायलात का? राजाची बायको कुठं भीक मागत असते? तसं महालक्ष्मी माता जर भगवान विष्णूची पत्नी असेल आणि हे जग त्यांच्या ताब्यात असेल, लक्षात येते का? तर ती जगाच्या मालकाची पत्नी कुठं भीक मागत असते? ऐकताय का नाही तुम्ही? कुठं भीक मागत असते? अजिबात नाही. तसंच आहे. महालक्ष्मी माता कस काय आली तर त्याचं उत्तर देत असताना लक्षात ठेवा, त्याची कथा पुराणामध्ये वाचायला मिळते. काय झालं? महालक्ष्मी वैकुंठ सोडून इथे का आली, कशासाठी आली, कुणामुळे आली, त्याला कारण काय, या सर्व शंकाचं उत्तर देणारी एक पौराणिक कथा आपल्याला देवी भागवतामध्ये बघायला मिळते. आपल्याला अध्यात्म विज्ञान या सगळ्या गोष्टीला एकत्रित करायचं आहे आणि त्या ठिकाणी अध्यात्मातल्या कथा तर पाहिजेत, पण त्या कथेचा बोध नेमका काय आहे याचा सुद्धा विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. काय झालं? फार प्राचीन काळी गंगेच्या काठावर काही ऋषी मुनी एकत्र जमून त्यांनी सकल मानव जातीच्या कल्याणासाठी म्हणून एका महायज्ञाचं आयोजन केलं आणि त्या महायज्ञाचं नेतृत्व करत होते. त्यांचं नाव आहे महामुनी कश्यप महामुनी. आणि त्या कश्यप महामुनीनं त्या ठिकाणी त्या यज्ञाचं नेतृत्व करत होते. तेव्हा तिथं अचानक नारदाची स्वारी आली. त्यांनी यज्ञाची तयारी पाहून मोठा संतोष व्यक्त केला. तसे त्यांनी सर्व ऋषिगणांना एक प्रश्न विचारला, या यज्ञाचे कर्म हे तुम्ही कोणत्या देवाला अर्पण करणार आहात? माझं बोलणं ऐकताय का तुम्ही? तुम्ही जो यज्ञ करत आहात त्या यज्ञामधून मिळणारं जे पुण्य आहे, कर्म आहे, ते कर्म हे तुम्ही कोणत्या देवाला अर्पण करणार आहात? त्यावेळेस सगळ्या ऋषींनी सांगितलं की अजून काही तसा विचार केलेला नाही. म्हणलं मग कसा विचार करा, आपणच आम्हास उचित असं मार्गदर्शन करा. त्यांनी सांगितलं तुम्हीच आम्हाला असं मार्गदर्शन करा की आम्ही नेमकं कोणत्या देवाला हे समर्पित केलं पाहिजे असं तुम्ही आम्हाला सांगा. असं सांगितलं गेलं. ऐका. आणि असं सांगितल्याच्या नंतर तेव्हा नारदाने काय केलं, माझ्या लेकी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 प्रमुख देव आहेत. किती देव आहेत? 3 प्रमुख देव. किती? 3. ब्रह्मा, विष्णू आणि महेश सामोरी बसले, मलाही दत्त गुरु दिसले, मलाही दत्त गुरु दिसले, मलाही दत्त गुरु दिसले. शाबास. ब्रह्मा, विष्णू आणि महेश सामोरी बसले, मलाही दत्त गुरु दिसले. हे एकदा नव्हते कथेला, हे गावाला गेले होते, दुसरे आणले होते. मग मी म्हणलं मलाही दत्त गुरु दिसले. त्याने असं कानात बोट घातलं, ही लागबाई दत्त. लक्षात आलं का माझं बोलणं? फार मजा असते. गावागावात आता नवरात्र उत्सव चालू आहे ना, आता नवरात्र उत्सवात गावागावात गाणे असतात. परत ते आमच्या गावात ना, आमचं गाव आहे, आमच्या गावात देवीचं मंदिर आहे आणि त्या देवीच्या मंदिरामध्ये ना फार सुंदर रोज सकाळी गावात मिरवणूक असते. गळ्यात कवड्याच्या माळा अडकायच्या. लक्षात आलं का नाही? कवड्याच्या माळा, हातात ते बोध, बरोबर आहे का ना? हां, असे परडी, बोध, बरोबर आहे का?
बोध ज्ञानाचा पाजळती, तो पोत हातात घ्यायचा, बरोबर आहे का नाही, आणि हातात घेऊन ती मस्त असा गावामध्ये चक्रा आठवा तुम्ही आठवा, तुम्ही फक्त ते बघा ना किती सुंदर वाटते ते गावात मिरवणूक, आणि मग त्यांचे गाणे, ती जहाज, ती हलकी, बरोबर आहे का नाही, आणि ते संबळ वगैरे त्यांचं वाजवणार जर बघितलं, आणि ते त्यांचं तुंतुन असं वाजतं भारी, ते सुंदर, कुणाला बी हलविते, त्या कुणाचे अंग हलवितं महाराज. लक्षात आलं का. आणि गाणे तर असे जोडलेले असतात, बाबा 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 काय म्हणते, त्याचा काही नियमच नाही, काही गाणे नवे नवेच गाणे, बरोबर आहे काय. आणि ढोलकी तुझी, झांज तुझी, तुंतुन माझ, तुळजापूरचं कुंकू आलं जायाचं आज. लक्षात आलं का लक्षात तुमच्या. नाहीत हे नीट वाजव, नाही तर ढोलकीला बांधीन तुझे पाय पाय पाय, ढोलकीला बांधीन तुझे पाय पाय पाय, अरे वळवळ केलं तरी सोडायचे नाही, वळवळ केलं. दमधर जरा आहे. लक्षात आलं का नाही. काय ठेका कळतो का तुला ठेका. अनेक पद्धतीचे त्या ठिकाणी गाणे फार सुंदर वाटतात ना ते, बरोबर आहे का नाही. आणि गार डोंगराची हवन बयाला सोसना गारवा, असे गोड गाणे असतात का नाही, सांगा बरं महाराज. हो. आणि गाडी जुंपुनी खिलाऱ्या बैलाची, गाडी जुंपुनी खिलाऱ्या बैलाची, माडी झळकती डोंगरावरी माझ्या आंबाची, माडी झळकती डोंगरावरी माझ्या आंबाची, माडी झळकती डोंगरावरी माझ्या आंबाची. गाडी झुंपुनी खिलाऱ्या बैलाची, गाडी झुंपुनी खिलाऱ्या बैलाची, खाली झळकती माडी झळकती डोंगरावरी माझ्या आंबाची, माडी झळकती डोंगरावरी माझ्या आंबाची, गाडी झळकती डोंगरावरी. माझ्या आंबाची. हे आंबाच्या गाडीला सोन्याचे चाक, आंबाच्या गाडीला सोन्याचे चाक, अगं येडूच्या गाडीला चांदीचे चाक. येडूच्या गाडीला चांदीचे चाक. हा, गाडी झुंपुनी खिलाऱ्या बैलाची, गाडी झुंपुनी खिलाऱ्या बैलाची, माडी झळकती डोंगरावरी माझ्या आंबाची, माडी झळकती डोंगरावरी माझ्या आंबाची. गाडी झुंपुनी खिलाऱ्या बैलाची, गाडी झुंपुनी खिलाऱ्या बैलाची, माडी झळकती डोंगरावरी ग माझ्या आंबाची, माडी झळकती डोंगरावरी ग माझ्या आंबाची, माडी झळकती डोंगरावरी ग माझ्या. आंबाच्या गाडीला हरणाची जोडी, आंबाच्या गाडीला हरणाची जोडी, गाडी झुंपुनी खिलाऱ्या बैलाची, गाडी झुंपुनी खिलाऱ्या बैलाची, माडी झळकती डोंगरावरी ग माझ्या आंबाची, माडी झळकती डोंगरावरी ग माझ्या आंबाची, माडी झळकती डोंगरावरी माझ्या शाबास. माझ्या आंबाची. आत्ताशी लोक टीव्ही बघणारे म्हणत असतील आत्ताशी नवरात्री असल्यासारखं वाटायला लागले, आणि ही रोज त्याच्यातच असते, त्याच्यामुळे ह्यांना माहिती. लक्षात यायचा तापा आहे, याला फोन लावा जमलं तर. लक्षात आलं का नाही. बघा इकडे लक्ष द्या. आणि पुन्हा त्याच्यात अजून एक गंमत माहिती तुम्हाला नसेल माहिती. इकडे नसेल, आमच्या इकडे मध्ये जर एखाद्या गाणं म्हणता 10-5 रुपये दिले, 10-20 रुपये दिले, मग त्याला पाऊड म्हणण्याची पद्धत आहे, पाऊड म्हणण्याची. आणि तपवून त्यांचं गाव, अंकुश त्यांचं नाव, 10 रुपये पाऊड दिला बाई आंबाच्या नाव, घंटा स्वर्गाला वाज, पाऊड अंबाला पाव, आई राजा. सज्जनानो, माय बापानो, मुद्दा असा आहे, विषय आपला असा आहे की ती नवरात्रीचा जागर करत असताना मी आपल्याला सांगत होतो, नारदानं सांगितलं, नारदाला सगळ्या ऋषी मुनींनी सांगितलं की तुम्हीच एक काम करा. कश्यप महामुनींनी नेतृत्व केलं होतं ना, आता तुम्हीच आम्हाला सांगा की या 3 देवापैकी श्रेष्ठ देव कोणता. इकडे बघा माझ्याकडं
तीन देवापैकी श्रेष्ठ देव कोणता असं ज्या वेळेला विचारलं गेलं, नारदाने विचार केला, मी जातो. सर्वापुढं प्रश्नच पडला की नेमकं या तिन्ही श्रेष्ठ देव कोणता आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. प्रश्न असा पडला, या तिन्ही देवता श्रेष्ठ आहे, तिन्ही श्रेष्ठच आहेत, पण यात नेमकी कोणती श्रेष्ठ हे कुणी ठरवायचं, ती शंका नारदाला बोलून दाखवली. नारदाने असा मार्ग सुचवला की कोणता देव श्रेष्ठ आहे हे ठरवण्यासाठी आपण भृगु ऋषींना, भृगु ऋषींची निवड करू. माझ्या लक्ष द्या. आणि भृगु ऋषींची निवड त्या ठिकाणी करण्यात आली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवाची परीक्षा घ्यावी आणि सत्वगुणी कोण, तमोगुणी कोण आणि रजोगुणी कोण असं बघावं. या सूचनेला सर्वांनी एकमतानं पाठिंबा दिला आणि भृगु ऋषींची स्वारी आता कोणता देव श्रेष्ठ आहे हे ओळखण्यासाठी निघाले. ऐकताय लक्ष देऊन, थोडं लक्ष दे, थोडंसं बघण्यासाठी निघाले. आणि परीक्षा घेण्यासाठी भृगु ऋषी आल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या दरबारामध्ये गेले. ब्रह्मदेवाच्या दारात त्यांचा अवमान झाला. नंतर भृगु ऋषी तिथून निघाले, ते थेट भगवान शंकराच्या दरबारामध्ये गेले. तर शिव पार्वती क्रीडा करत होते आणि क्रीडा करत असताना अचानक भृगु ऋषीचं येणं आणि अचानक येणं झाल्यामुळे अतिशय त्यांना राग आला. आणि राग आल्याच्या नंतर लक्ष द्या, त्यांना राग आला आणि आमच्या एकांतामध्ये भंग केला. खरं म्हणजे एकांतामध्ये दोन माणसं जर बोलत असले तर तिसऱ्यानं तिथं जाऊन डोकून बघायचं नसतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. दोन व्यक्ती जर बोलत असले तिसऱ्यानं मध्ये जायचंच नसतंय. मग माणसं त्याला म्हणतात काय, ह्याला जास्त मधी मधी करायचा नाद आहे म्हणतात का नाही सांगा. हा जो शब्द आहे ह्याला मधी मधी करायचा नाद आहे. दोघं जर बसलेले असले तर तिसऱ्यानं त्यांच्या जाऊन बसायचं नाही, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही. आपलं आपलं काम भलं आणि आपण भलं, तिसऱ्याने मध्ये जायचंच नाही. कशाला जायचंय मध्ये सांगा. कुणाच्या एकांताचा भंग कधी माणसानं करायचा नसतो. देवी महात्म्यामध्ये त्याचं वर्णन आहे. एकांताचा भंग ज्या वेळेला झाला आणि एकांताचा भंग झाल्याच्या नंतर भृगु ऋषीला त्या ठिकाणी पार्वती मातेनं महादेवाला राग आला आणि महादेव स्वतः भृगु ऋषीच्या अंगावर धावून गेले. पण महाराज काय असते बघा, कामातुरानाम भयो न लज्जा, कामातुर झालेल्या माणसाला लाज आणि भीती कधी वाटत नाही. जर त्याचं काम नाही पूर्ण झाला तर क्रोध त्या ठिकाणी त्याचा खवळत असतो. महादेवाचा क्रोध खवळला गेला आणि महादेव त्या ठिकाणी भृगूच्या अंगावर धावून गेले. ऐका, भृगूच्या अंगावर धावून गेले. पार्वती मातेनं सांगितलं, थांबा, एखाद्या साधूची, एखाद्या ब्राह्मणाची हत्या करणं ही गोष्ट चांगली नाही, तुम्ही अंगावर धावून जाऊ नका असं सांगितलं गेलं. आणि असं सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी पार्वती मातेनं त्यांना अडवलं, ब्रह्महत्येपासून परावृत्त केले. ब्रह्मदेवाचे तसे रजोगुणी रमणे वागणे, शंकराचा हा तमोगुण, त्यामुळे त्या दोन्ही देवांना अयोग्य ठरवलं. तुमच्या कथा लक्षात आहे का, अयोग्य ठरवलं. आणि वैकुंठामध्ये आता एकच देव राहिला म्हणले विष्णू. त्या विष्णू परमात्म्याकडे जाऊ आणि विष्णू हा त्या ठिकाणी वैकुंठाचा नायक आहे ना, वैकुंठाधिपती म्हणतात ना त्यांना, बरोबर आहे का नाही. वैकुंठाचा नायक भगवान श्री विष्णू आहे. विष्णू परमात्म्याकडे गेले. भगवान विष्णू शेषशयनावर निद्रा करत होते आणि लक्ष्मी त्यांचे पाय दाबत होती. लक्ष्मी म्हणजे पायाची मालकीन आहे. पायाची मालकीन कस काय झाली लक्ष्मी, त्याची कथा देवी महात्म्यात अशी आली. म्हणले काय झालं, त्यावेळेला ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश असे तिघजण बसलेले होते आणि जे समुद्र मंथन झालं त्याच्यातून त्या ठिकाणी 14 रत्न बाहेर पडले. त्यातली ही लक्ष्मी एक रत्न. आणि लक्ष्मी आली, तिला माळ घालायची होती विष्णूच्याच गळ्यात. पण सुरुवातीला ब्रह्मदेव, विष्णू, महेश इकडून आली. पहिल्यांदा महादेव बसले होते. महादेवाला डावलून विष्णूच्या गळ्यात माळ घालणं. विष्णूनं सांगितलं हा बाबा सुखासुखी नांदू देणार नाही. म्हणले मग काय करायचं, तर तिकडून लक्ष्मी आली आणि महादेवाला डावललं. विष्णूच्या गळ्यात माळ घालायला गेली ना, त्यावेळेला विष्णून अशी मान फिरवली. मान फिरवली की लक्ष्मी तिकडून आली, पुन्हा इकडून मान फिरवली. काय लक्ष्मी, म्हणले काय नाही, मला तुमच्या गळ्यात माळ घालायची. विष्णूनं सांगितलं ठीक आहे, पण या ठिकाणी माझ्याकडं कुठलाच अवयव पार्ट शिल्लक नाही. त्यावेळेला लक्ष्मीला सांगितलं पायाची सेवा करशील का. तिनं सांगितलं पाय दाबील, पण मला तुमची पत्नी
व्हायचंय, बाकी काही नाही. तुमचे पाय दाबते, पाय चोपते, पण मला तुमची दासी व्हायचंय, मला तुमचं व्हायचंय. मला बाकी या जगातलं काही माहीत नाही, कारण मन मी तुम्हाला दिलंय, अंतकरण मी तुम्हाला दिलंय. आता मला कुणासोबत लग्न करण्याची इच्छा नाही. मग नाथ महाराज लिहितात, मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडोनी पांडवा ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. आणि मग लक्ष्मी पाय दाबायला लागली, पाय चोपत होती. शेष शयनावर हे बसलेले होते, लक्ष्मी पाय दाबत होती. ऐका, दोघेही आपल्या अवस्थेमध्ये इतके रंगून गेले होते, त्यांना कोण आपल्याकडे आलंय याचं भान नव्हतं. आणि भृगु ऋषी आले. अगोदरच दोन्ही देवाने अक्षय महाराज तसं वागले होते, त्यामुळे भृगूला राग आला आणि ते समोरचं दृश्य भृगु ऋषीनं पाहिलं आणि भृगु ऋषीचा क्रोध अनावर झाला. रागाने पुढे गेले आणि त्यांनी भृगु ऋषीनं देवाच्या छातीवर लात मारली. ते आज सुद्धा ती देवाच्या छातीवर लात मारलेला वन आपल्याला परमात्म्याच्या छातीवर बघायला मिळतो का नाही महाराज सांगा. देवाच्या छातीवर लात मारली. त्या आघाताबरोबर विष्णूची निद्रा कुठं पळून गेली, झोप पळून गेली. पुढच्या क्षणी हात जोडले, क्षमस्व मुनीवर, क्षमस्व. कारण देवापेक्षा संतांचा अधिकार जास्त आहे. अलग लक्षात. कारण देवाला जे देव पण मिळून दिले ना मंगलाताई, देवाला जे देव पण मिळून दिले ना, हे देव पण संतांनी दिलेले, संतांनी दिलेले. म्हणून मी मगाशी बघितलं ना, कुळीची एक कुळ देवी, पण केली ठावी देवानी नाही, केली ठावी संतांनी. आणि म्हणून महाराज म्हणतात, बरवे झालो शरण गेलो. बरं झालं मी त्या संतांनी दाखवलेल्या देवीला शरण गेलो. माझं बोलणं लक्षात आलं का नाही. कारण एकनिष्ठ आहेत ना, एकनिष्ठ आहेत. नामदेवराय एकनिष्ठ, तुकाराम महाराज एकनिष्ठ आहेत, जे दुसऱ्या देवाच्या पाया पडत नाहीत. कटावरी कर नाही ज्या देवाचे नेगे मी तयाचे दर्शन, असं म्हणणारे तुकाराम महाराज, असं म्हणणारे नामदेव महाराज आज देवीचं वर्णन करतात. कारण ती देवी दुसरी कोणती नाही, तर ती देवी आमची जगत जननी पार्वती माता आहे. आणि त्या आम्ही पांडुरंगाच्या रूपानं देवीला बघतो. आलं का माझं बोलणं लक्षात तुमच्या. आता बघा इकडं. आणि मग काय झालं तर भृगूच्या पुढं हात जोडले आणि हात जोडून सांगितलं की मुनिवर्य माफ करा, चुकलं, मला माफ करा, मी तुमच्या पाया पडतो. आणि त्या ठिकाणी वज्रासारख्या छातीवर लात मारली. काय म्हणतात विष्णू माहिती का, किती नम्रता असली पाहिजे. लात कुणी मारली, भृगूनं. लात कुणी मारली, भृगु ऋषीनं. कुणाला मारली, विष्णूला. आणि विष्णू आले रखमाजी महाराज आणि विष्णूनं हात जोडले, म्हणले भृगु ऋषी माफ करा, तुमच्या मृदू पायाने माझ्या वज्रा म्हणजे लोखंडासारख्या छातीला लात मारलीये, तुमच्या पायाला दुखापत झाली नाही ना. कळते का माझं बोलणं, कळते का, तुमच्या लक्षात आलं का. माणसानं एवढं नम्र असलं पाहिजे, एवढं नम्र असलं पाहिजे. मी काय म्हणतोय, एखाद्यानं मला लात मारली, आता मला लात मारलेली माघारी येणार आहे का, नाही. उलट आपण समजून घ्यायचं, सुधरून घ्यायचं. जाऊ द्या, लात मारली ना, विषय सोडून द्यायचा. पण आपले माणसं मरतेन, पण ते मनातलं काढीत नाहीत महाराज, मनातलं कधीच काढीत नाही. ज्या गोष्टी मनामध्ये ठेवायला पाहिजेत त्या गोष्टी मनात ठेवत नाहीत, आणि ज्या गोष्टी मनात नको आहेत त्या गोष्टी मात्र मनात साठवल्याशिवाय राहत नाहीत. ज्याचा विचार करायला पाहिजे चांगल्या व्यक्तीचा, त्याचा विचार कधी मन करत नाही, आणि जे नकोसे असतात त्यांचा विचार मनामध्ये कायम घोळत राहतो. हे काय, हे आपलं पाप आहे, आपलं पाप आहे. अनाधिकारी व्यक्ती, मूर्ख व्यक्ती, अडाणी व्यक्ती, अशा नालायक, मला नालायक अशी शिवी नाही द्यायची, हा शिवी नाहीच, नालायक, त्या लायकीचा तो नाही, त्याला ना लायक म्हणतात. असा नालायक व्यक्तीचा विचार आपल्या मनामध्ये येणं म्हणजे आपलं पाप आडवं येणं, पाप. त्यामुळे एक लक्षात ठेवा, काहीही झालं तरी आपल्या विचारांची श्रीमंती चांगली पाहिजे. देवी महात्म्यात असं वर्णन आहे की तुम्ही विचार चांगले करा, तुमची बुद्धी तशी होईल. तुमच्याकडे पैशाची श्रीमंती एखाद्या वेळेला नसली तरी चालेल, पण तुमच्याकडे विचारांची श्रीमंती फार महत्वाची आहे. आपले विचार चांगले पाहिजेत. गाडगे बाबा म्हणायचे, एखाद्या वेळेला तुमचे कपडे फाटके असले तरी चालतील, पण तुमचे विचार चांगले असले पाहिजे.
गाडगे बाबा गावात यायचे, आले आले आमच्यासारखे कीर्तन करत नव्हते, आधी गाव झाडून स्वतः स्वच्छ करायचे आणि संध्याकाळी लोकांचे मस्तक कीर्तन सांगून स्वच्छ करत होते. गाडगे बाबा नाव का पडलं? जेवायला गाडगं, पाणी प्यायला गाडगं, जवळ गाडगं, गाडगं घेऊन फिरायचे म्हणून त्यांना गाडगे बाबा असं नाव होतं. सज्जनानो ऐका, माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे आपल्या ही मुद्दा लक्षात येईल. आपण जर ही रोज कथा ऐकत असाल, आज 3ऱ्या दिवसाच्या निमित्तानं आपण जी टॉकीजवर ही कथा रोज सकाळी ऐकत आहात, तर एवढं ऐका म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. आणि मग विनम्रतेनं हात जोडले विष्णू परमात्म्यानं. देवाला सुद्धा देव पण येतं हो, पण त्यासाठी नम्रच व्हावं लागतं, नम्रच व्हावं लागतं. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हेची शुरत्वाचे अंग. शुरत्वाचं अंग जर कोणतं असेल तर लहानपण. तुकाराम महाराजांनी इच्छा केली, देवा काही नाही दिलं तरी चालेल, पण जे लहानपणाचं सुख होतं ना, ते सुख आता आम्हाला मिळणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे. पण द्यायचंच असेल तर लहानपणा दे. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. देवा लहानपण दे गा देवा. तुम्हालाही वाटतं ना, मुंगी साखरेचा रवा. हे मग काय लहानपणातला आनंद वेगळाच असतो ना. लहानपण ते वेगळंच असतं. आता ते किती वेळ गेला, लहानपण पुन्हा येणार नाही. आईच्या कुशीमध्ये झोपणं, आईसोबत हट्ट करणं, ही 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 मजाच वेगळी आहे. ती मजा आता किती पैसे दिले तरी येणार नाही. लहानपण लहानपणच असतं. म्हणून मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात, हे लक्षात ठेवा. ती लहान असतात पण देवाच्या घरची फुलं असतात. म्हणून ही फुलं, या फुलांना, या मातीसारखी चिखलाचे गोळे असतात, यांना तुम्ही जसा आकार द्याल ना तसे हे बनत असतात. विष्णू परमात्म्याला लहानपणा घेतला आणि लहानपणा घेऊन हात जोडले आणि हात जोडून सांगितलं की बस एकच आहे, काय माझी एकच इच्छा आहे की मला माफ करा, माझं चुकलं, काय करा, काय करायचं आता, काय कशासाठी इथं आलात. आता इकडं बघा, भृगु ऋषी एकदम प्रसन्न झाले. विष्णूच्या ज्ञानवंताचा आदर करण्याची भावना हे सर्व पाहून भृगु ऋषी मोठे प्रभावित झाले. आता श्रेष्ठ कोण या प्रश्नाचं उत्तर आता वेगळं सांगायची गरजच नाही, कारण उत्तर सुटलं. या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवामध्ये श्रेष्ठ देव कोण आहे तर ते विष्णुदेव हे श्रेष्ठ देव आहे. भृगु ऋषींनी विष्णूला आपल्या येण्याचे कारण सांगून त्यांना यज्ञ करण्यासाठी भूलोक येण्याचे आमंत्रण दिले. भृगु ऋषींनी मोठ्या आनंदाने भूलोकी परतले. पण ऐका, पण हा जो काही प्रकार घडला त्यामुळे लक्ष्मी मात्र फार दुःखी झाली. आपला मुद्दा आहे, कोल्हापूर निवासी महालक्ष्मी माता कोल्हापूरला का आली? लक्षात आहे का तुमच्या? कोल्हापूरला का आली? तर लक्ष्मी मात्र फार दुःखी झाल्या. ऐका, आणि कष्टी झाल्या. आपल्याला निद्र सुखात लात मारून जागे करणाऱ्या भृगु ऋषीला महाविष्णू मोठा शाप देतील, कठोर शासन करतील असं तिला वाटत होतं. पण घडलं मात्र उलटच. त्या पृथ्वीवरच्या एका मानवाला, तो अपराधी असूनही नारायणाने क्षमा करावी, उलट त्याचेच पाय धरावेत, या क्षमाशीलतेचा देवी लक्ष्मीला सात्विक संताप
निर्माण झाला. ती रागावली, ती चिडली. त्या रागाच्या भरात वैकुंठ सोडून लक्ष्मी राग सरळ भूलोकामध्ये त्या ठिकाणी आली आणि तपश्चर्या करण्यासाठी, मन शांत करण्यासाठी देवी योग्य असं स्थान निवडू लागली. तेव्हा कमलदडाच्या तडांगाने भरलेल्या या दक्षिणेतील प्रसन्न शांत सुगंधित अशा स्थानी तिथे आली. तेथील वनश्रीने नटलेल्या शांत प्रसन्न पुण्य पावन म्हणजे रागानं रुसून लक्ष्मी आली ती करवीर नावाच्या क्षेत्रामध्ये. ती रुसून आली, तिथे विसावली. ही झाली देवी कोल्हापूरला का आली याची कथा. लक्षात आलं का नाही? आता दुसरी कथा तर आपल्या पुढे मी मांडली की महालक्ष्मी या नगरीचा राजा कोलासुरासोबत युद्ध करण्यासाठी आली. त्या युद्धात मरता मरता कोलासुराने त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की माते, आमची एकच इच्छा आहे की तुम्ही आता याच ठिकाणी राहा, कुठं जाऊ नका. अशा पद्धतीनं ती माता लक्ष्मी माता कोल्हापुरामध्ये वास्तव्याला आली. लक्षात आलं का माझं बोलणं? म्हणजे कथा सांगितल्या दोन. पहिली एक कथा आपल्या लक्षात आली की भृगु ऋषींनी लात मारली म्हणून भगवान विष्णूच त्यांच्या पाया पडतात म्हणून रागाच्या भरात रुसून आली. ती इथं करवीर क्षेत्रामध्ये दक्षिण काशीला बसली. एक कथा. आणि दुसरी कथा त्या कोलासूर नावाच्या दैत्यासोबत त्या ठिकाणी त्या कोलासूर नावाच्या दैत्यासोबत युद्ध केलं आणि युद्ध करून, लक्षात ठेवा, युद्ध केलं, त्याला मारलं आणि त्यानं वरदान मागितलं होतं की तू इथंच राहा. बरोबर आहे का नाही? देवी तिथंच राहिली. आता मला जर तुम्ही म्हणले इथंच राहा तर मी राहू शकत नाही, पण लक्ष्मी माता इथंच राहिल्या आणि तिथं राहून भक्ताच्या कल्याणासाठी. म्हणून मग आपण बोलून गेलो की एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी. जशी ती अंबाबाई पंढरपूरला एक विठ्ठल नावाची अंबाबाई उभी आहे, तशी महालक्ष्मी माता याच ठिकाणी विसावली गेली. ते ठिकाण करवीर पीठ, ते ठिकाण कोल्हापूर आहे. ही झाली महालक्ष्मी देवीची कथा. महालक्ष्मी देवी अशा अनेक देव्यांच्या कथा, अनेक देवींच्या कथा मला आपल्या पुढं मांडायच्यात. एक एक देवीची कथा मी मांडतोय. आता मला थोडं लक्ष द्या आणि मग मला उत्तर द्या. मला हे सांगायचं आहे, या कथा तुम्हाला सांगायच्या नाहीत. या कथा तर काय आहेतच, पण कथा ह्या हजारो वर्षापूर्वी झालेल्या आहेत. पण नेमकं या नवरात्रीचा जागर करत असताना या जागर नवरात्रीचा कसा करायचा, तर नवरात्रीचा जागर करत असताना त्या तर ऐकायच्याच, पण नवरात्रीमध्ये जगदंबा मातेनं कशा पद्धतीनं आपल्याला वागायला सांगितलंय, आपलं आचरण कसं असलं पाहिजे, आपलं वागणं कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी या नवरात्रीत आपल्याला करायच्या आहेत. फक्त आता ही पद्धत जुनी बंद करायची. फक्त चप्पल घालायचं बंद करायचं, उपवास धरायचे, खाणं पिणं बंद करायचं, पलंगावर बसणं बंद करायचं. ही ज्याची त्याची भावना आहे. तुम्ही जशी भक्ती कराल तसा देव होतो, ही भावना आहे. ती भावना तर तुमच्या अंतकरणामध्ये असलीच पाहिजे. ऐकताय तुम्ही? भावना तर अंतकरणात असलीच पाहिजे. पण त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे सजनानो की आपल्याला त्या देवीसारखं होता नाही आलं तर आपण कमीत कमी तसं वागण्याचा अट्टहास, तसा वागण्याचा प्रयत्न करणं ही गोष्ट अतिशय मोलाची आहे. आणि देवीसारखा वागण्याचा प्रयत्न जर केला, जगदंबा मातेनं जे काही आपल्याला शिकवण दिली ती शिकवणीसारखं वागण्याचा प्रयत्न जर आपण केला तर वेगळा जागर करण्याची गरज नाही. हाच नवरात्रीचा जागर आपल्या अंतकरणामध्ये रुजल्याशिवाय राहणार नाही. वेगळी देवीची पूजा करण्याची गरजही तुम्हाला पडणार नाही, कधीच पडणार नाही. कारण काय असते बघा की तोंडावर एक बोलणं आणि मागं एक बोलणं याच्यामध्ये फरक आहे. जे तोंडावर आहे तेच पाठीमागं असलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. ही तसंच आहे. इथं महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जगदंबा मातेनं तोंडावर एक आणि मागे एक ही शिकवण भक्तांना दिलीच नाही. जे तोंडावर आहे तेच आहे, जे आहे ओटी ते पोटी म्हणतात त्याला, तेच वागणं आहे आणि तेच वागणं माझ्या मातेचं आहे आणि ते मातेचं वागणं तुमच्या आमच्या अंतक
अंतःकरणामध्ये रुजणं ही गोष्ट अतिशय मोलाची. माझ्या मायबापानो, आपण ही कथा ऐकत आहात तर ही उत्सव करत आहात. नवरात्रीचा उत्सव आपल्या घराघरामध्ये आज देवी बसलेली आहे. आज आपल्या गल्लोगल्लीमध्ये देवी बसलेली आहे. आज आपल्या ठिकाणी अनेक ठिकाणी नवरात्रीचे उत्सव होतात. पण आमच्या जगदंबा मातेला, आता ही कथा तर तुम्ही ऐकताय, जगदंबा मातेला शोभेल असा उत्सव सुद्धा आपल्या घराघरामध्ये साजरा झाला पाहिजे. आपल्या लक्ष्मी मातेची इज्जत जाईल, महालक्ष्मी जगदंबेची इज्जत जाईल, असे कार्यक्रम सुद्धा देवीच्या पुढे नसले पाहिजे. हे लक्षात ठेवा. नाच गाणे तमाशा हे नसलं पाहिजे, अजिबात नसलं पाहिजे नाच गाणे. कारण त्याचं कारण असं आहे की ती एक जगदंबा आहे आणि ती येणारी सुद्धा ती स्त्रीच आहे आणि ती सुद्धा जगदंबेचाच अवतार आहे. आपण सर्वांनी एका जगदंबेला तालावर नाचवणं ही गोष्ट मला वाटतं माझ्या तरी दृष्टीने ही चुकीची आहे. माझ्या मताची सगळे सहमत असतील असं अजिबात माझं मत नाही, पण त्यांनी दिलेली शिकवण ही अतिशय मोलाची असेल. अशा पद्धतीनं महालक्ष्मीचा उत्सव कथा आपण ऐकली. अन्य कथा आहेत पण त्या पुढच्या भागामध्ये. तत्पूर्वी मोठ्या प्रेमानं सर्वांनी भजन करा. हो सप्तशृंगी माझे अंबे, तुळजा भवानी जय अंबे. 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 सप्तशृंगी माझे अंबे, तुळजा भवानी जगदंबे. सप्तशृंगी माझे अंबे, तुळजा भवानी जय अंबे. तुळजा भवानी जय अंबे. तुळजा भवानी जय अंबे. जगदंबा माता की जय. महालक्ष्मी माता की जय. राधा आजची कथा अतिशय सुंदर झाली. कथेचा सारांश सांगायचा झाला तर आजच्या भागामध्ये आपण कोल्हापूरच्या अंबाबाईचं महात्म्य जाणून घेतलं. यासोबतच कथाकारांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला देवीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर काय कराल, तर भक्तीचा जागर करा आणि नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करून घ्या. हीच प्रसन्नतेची भावना मनात जपत आपण पुढे जाऊया आणि आणखीन एक प्रसन्न करणाऱ्या गोष्टीबद्दल समजून घेऊया. येत्या 5 ऑक्टोबर या दिवशी एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लोकप्रिय चित्रपटाचा पहिल्यांदाच आपल्या झी टॉकीजवरती वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होतोय. तो चित्रपट आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. 5 ऑक्टोबर या दिवशी दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता हा चित्रपट आपल्याला पाहता येणार आहे. एकूणच काय तर बहीण भावंडांचं अभंग नातं याबद्दल या चित्रपटामधून आपल्याला समजून घेता येणार आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आध्यात्मिक बाजू देखील संत मुक्ताबाईंची चरित्रगाथा देखील आपल्याला या निमित्तानं समजून घेता येईल. तेव्हा हा चित्रपट नक्की बघा. आता वेळ झाली आहे या भागात इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.